वैतागला संतापला औरंगजेब आणि त्यांनी त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब, पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही. सल 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 करत होता पण काही उपयोग नव्हता. अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या 26 वर्षाच्या संभाजीची. अफाट ताकदीने औरंगजेबाला रोखलं. पुऱ्या दख्खन मधला एक खण नाही घेऊ दिला. आणि मग मात्र औरंगजेबानं जाळं टाकलं. जंजिराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं. मराठ्यांवर चाल करा. पोर्तुगीजांना फितावलं. चालून जा मराठ्यांवर. इंग्रज हातात शिदरले. आक्रमण करा मराठ्यांवर. हापशी, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, बस एक नाही दोन नाही तब्बल 12 घड्या पुकारल्या स्वराज्याच्या विरोधात. आणि तब्बल 12 घड्यावर निकराचे पंजे फाड करत सर्जा संभाजीराजा झुंजत राहिला. बस औरंगजेबाच्या चेतावणीमुळे सिद्धीनं हैदोस मांडला. जंजिरातला सिद्धी राम पाटलानं बांधलेला जंजिरा आदिलशाहीकडे आला आणि मग परत तो सिद्धीकडे पोहोचला. आता हा सिद्धी म्हणजे मुजोर आणि माजोर झालेला. अरे जंजिराला बेलाग संरक्षण दर्याचं पोहोचला कठीण. तिथं शिवाजी महाराजांनी काही वेळा प्रयत्न केला. जिथं शिवराय तिथं विजय, पण जंजिरा त्याला अपवाद ठरला. जंजिरा जिंकता आला नाही कारण त्याच्या भोवती असलेली रोह्याची खाडी, दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाग संरक्षण. जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं. हे हापशी सिद्धी जंजिरातनं बाहेर पडायचे. काठावरच्या गावातल्या बायका पाठवायचे. त्यांना समुद्रात भर तारवावर आबरू लुटात सोडायचे. आक्रोश किंकाळ तिथं वाऱ्यावर भिजायच्या. माणसांना पकडायचे. त्यांचे नाक कान कापायचे. रक्ताळायचा दर्या. अरे किती बायका पाठवल्या असतील, किती माणसं कापले असतील, किती आकांत मांडलाय. ही माणसं एके दिवशी संभाजीकडं. राज ह्यो सिद्धी माती करतोय पार. बाया बापड्या पळवतोय, भोगतोय, लुटतोय, माणसं पाठवतोय आणि कडाडला छावा. आमच्याच मातीतून आमचीच माती. त्या सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे. खेळू जंजिरावर रक्ताचे रंगपंचमी. आणि निघाला सर्जा, निघाला जंजिरावर. पण लढाया बुद्धीनं जिंकणारा संभाजी दंडराजपुरीला आले. दंडराजपुरी ताब्यात घेतली. पण त्याच वेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही. जंजिरा घ्यायचा असेल तर त्याच्या पोटात हात आत घालूनच कोतळा बाहेर काढला पाहिजे. आणि संभाजींची विलक्षण बुद्धी, विलक्षण चाल खेळू लागली. आणि त्याने बोलावलं कोंडाचे फरसान. तेच थर्रा स्वामिनिष्ठ तलवारीच्या डावा इतकाच गनिमी काव्यातही माहीर असलेला. आणि संभाजीराजाने त्याच्या कानात आपला डाव सांगितला. आणि कोंडाजी आपल्या काही सोबत्यांचा निघाला सरळाला जंजिरावर. सिद्धी खैरात सिद्धी कासम खाना पुढा सांगू लागला, हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो. कहा से आए? संभाजी राजा के पास है. अरे मराठे तर फुटत नाहीत, मरतील पण फुटत नाहीत. तू कसा आला? हुजूर तुमच्या तावडीतनं संभाजी राजे वाचणार आहेत का? त्या संभाजी राजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय वाईट, म्हणून आलो हुजूर, द्या चाकरी. आणि सिद्धी खैरत खानाने त्याला चाकरी दिली. कोंडाजीनं तिथली पटकी सुद्धा खरेदी केली. संसार थाटला आणि कुटुंब कबिल्यासह सिद्धीची सेवा करू लागला. पण उरात सल वेगळाच होता. काळजा डाव वेगळाच. आपल्या धन्यानं दिलेला डाव, आपल्या धिनानं दिलेला शब्दभास. कोंडाजीची नजर जंजिरावर भिरभिरू लागली. संभाजीराजांचा आदेश होता त्याच्या पोटात हात घालूनच कोतळा बाहेर काढायचा. आणि कोंडाजीचा हात जंजिराच्या पोटात फिरवू लागला. डाव असा की जंजिरावर असणारी दारू गोळ्याची कोठारच उडवून द्यायची. बस असा धमाका की जंजिरा डचमळला पाहिजे दर्यात, विसर्जितच झाला पाहिजे दर्यात जंजिरा. आणि कोंडाजीनं दारू गोळ्याची कोठार हेरली. सगळ्या सोबत्यांना डाव समजून सांगितला. दिवस ठरला. दारू गोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरुंग देखील पेरले, वाताने काढल्या आणि
जंजिराच्या पलीकडच्या बाजूच्या दर्यात तारवं तयार ठेवली. काही माणसं तारवावर बस इकडं वातान पेटवायची आणि तटबंदीवरून सरळ तारवर उड्या घ्यायच्या आणि सपासप ओलवी चालत किनाऱ्यावर धडामधूम जंजिरा विसर्जितच झाला पाहिजे. ठरलं ठरलं. काही साथीदार आधीच दर्यात तारवा घेऊन तयार राहिले. आता शेवटचा हात फिरवायचा. बस फक्त वातान पेटवायची. कोंडाजी घरातनं गडबडीनं निघाला आणि त्याच वेळी त्याची बायको म्हणाली, मी पण येते तुमच्या बरोबर. वक्त वाया घालवायचा नव्हता. एक चूक सुद्धा महागात पडणार होती. तिला समजवायचा प्रयत्न कोंडाजी करत राहिला पण फेल, व्यर्थ. अखेर कोंडाजी म्हणाल, चल तूही चल माझ्या बरोबर. कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली, मी पण येते बरोबर. कोंडाजीची बायको म्हणाली, ती माझ्याशिवाय राहिलीच नाही, तिलाही घ्या ना. कोंडाजीकडे वक्त नव्हता. एक पल, एक क्षण महत्वाचा. कोंडाजी म्हणाला, चल ठीक आहे, तूही चल लवकर. तशी ती दासी म्हणाली, फक्त मी माझे कपडे घेऊन येते 1 मिनिटात. आणि ती दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली. कोंडाजीचे हात दारू गोळ्याच्या कोटाराला लागण्याआधीच कलम केले गेले. कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं आणि नगार गाण्यावर त्याच्या धडाचे तुकडे तुकडे उडवले. संभाजीचं मस्तक नगार कण्याला टांगलं. अरे त्या कोंडाजीच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला झाला आणि दर्या रक्ताळला. चिंदड्या उडवल्या. जे साथीदार सापडले त्याची मस्तक मारली. मराठे कापले गेले. अरे ज्या धडाक्याची वाट संभाजीराजे बघत होते त्याच्याऐवजी कोंडाजीच्या शरीराच्या चिंदड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि चौथाळला छाला आणि सज्ज झाला मराठ्यांच्या तोफा. द्यापती तोफानं. आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफातनं गोळे सुटू लागले. धडाधाड धाड दुडुम दुम दाम बस. जंजिरा पाण्यात डचमळू लागला आणि नगारखाना पडला. सिद्धीचे सगळे महाल लाडवे झाले. मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाढ्य. जंजिरा फार उद्ध्वस्त होत गेला. सिद्धी खैरत खान, सिद्धी कासम खान जो मुठीत घेऊन पळायला लागले. या संभाजी पुढं, या रौद्रा पुढं टिकणं मुश्किल. तो सिद्धी खैरत खान एका टेकडी मागे लपून बसला आणि अचानक गोळा आला. नजदीक बस. काळजाचं पाणी झालं. कळून चुकलं. हा संभाजी आता सोडत नाही. पण जंजिरा ताब्यात आता यायलाच निघाला. पण ऐन वेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मराठ्यांना मागं सरावं लागलं. पण थांबतील ते संभाजीराजे कसले. अरे मराठ्यांचा जन्म विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय. आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पाळणार नाही. संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो. त्याचवेळी विलक्षण युद्धी डोक्यात निघाली जी रामायणामध्ये प्रभू श्री रामांना सुचलेली. या दर्यालाच व्यसन घातली तर आणि अंमल चालू झाला. दर्यातच पूल बांधायचा. कापसाच्या गाठी, लाकडाचे उंडके, भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आणि बघता बघता सेतू तयार व्हायला लागला. पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात. लाकडाच्या उंडक्या किनाऱ्यावर टाकू लागल्या. कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या. पण थांबताय ते संभाजीराजे कसले मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं. कधी जंजिऱ्यावर गेला ना तर संभाजीराजांनी समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो अजूनही. दर्या बांधू देईना. पण संभाजी हटायला तयार नव्हते. सिद्धी खैरत खान, सिद्धी कासम खान बस पुरते उलटे पलते झालेले. आता संभाजी सोडत नाहीत आणि जंजिरा आता जवळ हातात आलाच. मराठ्यांच्या तोफात राग ओकत होत्याच. लांडा कासम, कलाल बागडी त्या सिद्धीच्या तोफांनी कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धग त्यांना सोसली नाही. आता जंजिरा हातात येणारच. पण त्याच वेळी औरंगजेबानं झहरी चाल केली. कल्याणला हसन अली खान पाठवला आणि वार्ता संभाजीला मिळाली. कल्याणावर हसन अली खान चालून आलाय आणि संभाजींच्या काळचा ठोका चुकला. कल्याण म्हणजे स्वराज्य. जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जायला नको. संभाजीराजांनी सरळ वेडा दादाजी पंत विसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडे चालते झाले आणि बघता कल्याणला पोहोचले. हसन खानाला तुडावला आणि कल्याणवर पुन्हा भगवा फडकला. पण जंजिरा त्यापासून हातात गेला तो गेलाच.
या घटनेमुळे जंजिरा काही हातात आलाच नाही. पण सिद्धीवर अशी जरा बसवली संभाजीराजांनी की संभाजींचं नाव ऐकलं तर जंजिऱ्याच्या काठचं दर्याचं पाणी चळा चळा कापायचं. इतकी अफाट अफाट जरा